टॅलीमध्ये जे आजच्या दिवसात आपण करणार आहोत ते विविध व्हाउचरचा वापर कसा करायचा ते आपल्याला शिकायचंय. आणि टॅलीमध्ये हे जे काही व्हाउचर आहेत हे प्री डिफाईन्ड व्हाउचर आहेत. फक्त आपल्याला आज नेमकं लक्षात काय घ्यायचंय, तर कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला कोणतं व्हाउचर वापरायचंय. आता टॅलीमध्ये जे काही आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर दिलेले आहेत ते टोटल 10 असतात, पण त्याच्यापैकी 6 व्हाउचर असे आहेत ज्याचा वापर हा आपण जवळपास 99% प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी करतो. आता त्यातले काही 6 प्रकारचे जे आपले व्हाउचर आहेत तर त्यांचा थोडक्यात आपण अभ्यास, थोडंसं एक रिव्हिजन म्हणूया ते करून घेऊया. त्यातलं पहिलं व्हाउचर आहे कॉन्ट्रा व्हाउचर, शॉर्टकट की त्याची F4 आहे. कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर आपण तेव्हाच करायचा आहे ज्यावेळी आपलं कॅश अकाउंट आणि आपल्या बिझनेसचं बँक अकाउंट या दोघांमध्ये काही ट्रान्झॅक्शन होणार आहे. जसं आपलीच कॅश आपण आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केली वगैरे, किंवा आपल्याच एका बँकेच्या अकाउंटमधून पैसे आपण आपल्याच दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. तर त्यावेळी आपण कॉन्ट्रा व्हाउचर आहे त्याचा वापर करायचा आहे. सेकंड जे आहे ते आहे तुमचं पेमेंट व्हाउचर. नावाप्रमाणेच आहे. पेमेंट म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपल्या बिझनेस मधले काही पैसे देतो तर त्याला म्हणायचं पेमेंट व्हाउचर. म्हणजे समोरच्याला जेव्हा पैसे दिल्याची एंट्री असेल ती पैसे कशाच्याही बाबतीत द्या, तुम्ही एखादी सॅलरी द्या, तुम्ही लाईट बिल भरा, टेलिफोन बिल भरा किंवा इतर कोणत्या खर्चाची काय एंट्री असेल तर त्या सर्व एंट्रीज आपल्याला पेमेंट व्हाउचर मध्ये करायचे. शॉर्टकट की त्याची FY आहे. त्याच्यानंतर पुढचं एक व्हाउचर आहे त्याचं नाव आहे रिसिप्ट व्हाउचर. रिसिप्ट म्हणजे प्राप्त होणं. थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये जर कोणाकडनं पैसे आले, कोणाकडनं पैसे काही जमा झाले तर त्याची एंट्री जी असणार आहे तर ती आपल्याला रिसिप्ट व्हाउचर मध्ये करायची. त्याची शॉर्टकट की जी आहे ती F6 आहे. त्याच्यानंतर एक जनरल व्हाउचर आहे. बऱ्याचदा असं होतं की काही आपल्याला अमाऊंट जे आहे ते ऍडजस्ट करावे लागतात. म्हणजे समजा काही फरक येत असेल काही अमाऊंट मध्ये, मग तिथे जो फरक आपल्याला काढण्यासाठी थोडे ऍडजस्टमेंटची एंट्री करायची असेल तर त्यासाठी जनरली जनरल व्हाउचरचा वापर करायचा असतो. पण अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून जनरल व्हाउचरचा वापर हा अत्यंत कमी असतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक व्हाउचर आहे ज्याचं नाव आहे सेल्स व्हाउचर. नावाप्रमाणेच आहे. जेव्हा कधीही तुम्ही गुड्स सेल करणार आहात, म्हणजे मालाची विक्री करणार आहात, तर त्याच वेळी आपल्याला ह्या व्हाउचरचा वापर करायचा आहे. शॉर्टकट की त्याची F8 आहे. आणि त्याच्यानंतर आहे आपलं परचेस व्हाउचर. परचेस म्हणजे खरेदी करणं. जेव्हा कधीही आपण बिझनेसमध्ये काही गुड्स परचेस करतो तर त्यावेळेस फक्त आपल्याला परचेस व्हाउचर आहे ते युज करायचंय. म्हणजे थोडक्यात काय तर हे जे काय आपले वेगवेगळे व्हाउचर आहेत यांचाच वापर जो आहे तो आपल्याला सर्वाधिक जो आहे तो करायचा असतो. त्यामुळे आता आपण प्रॅक्टिकली थोडंसं करून बघणार आहोत की जेणेकरून हा टॉपिक आपल्याला व्यवस्थितरित्या क्लिअर होणं देखील तितकंच गरजेचं आहे. थोडंसं जर आपण नोट्समध्ये खाली आलो तर लक्षात येईल. आता आपण स्टेप्स काय फॉलो करायचे किंवा कोणकोणत्या अशा स्टेप्स आहेत ज्याच्या मदतीने आपल्याला ते जरा सोपं जाईल समजायला, तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिली तर गोष्ट, टॅलीमध्ये जो आपला गेटवे ऑफ टॅलीचा मेन मेनू असतो तर तिथून आपण अकाउंटिंग व्हाउचरचा वापर करायचा आहे. आणि ते करण्यासाठी काही स्टेप जे आहेत ते मी ते नोट्समध्ये दिलेले आहेत. ऑफकोर्स हे आपण प्रॅक्टिकली करू तर त्यावेळी आणखी चांगलं लक्षात येईल. पण काही गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या त्या मला सांगाव्याशा वाटतील. जसं उदाहरणासाठी इथे जर पाहिलं तर पॉइंट्स टू रिमेंबर असं मी थोडक्यात काही नोट्स आहेत ते मुद्दामून दिलेले आहेत. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण पेमेंट व्हाउचर किंवा रिसिप्ट व्हाउचर वापरतो तर कोणत्याही ट्रान्झॅक्शन मध्ये आपण 2 लेजर घेतो किंवा 2 अकाउंट घेतो. तर पेमेंट किंवा रिसिप्ट व्हाउचर वापरताना तुमचं एक अकाउंट कॅश किंवा बँकेचं कंपल्सरी असणार आहे. आता असं का? सिंपल गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला पैसे म्हणजे पेमेंट करणार आहात किंवा समोरच्या व्यक्तीने पैसे घेणार आहात म्हणजे रिसिप्ट करणार आहात, पैशाची देवाणघेवाण जी आपण करतो ती एक तर कॅशमध्ये करतो किंवा बँकेच्या माध्यमातून करतो. ओके, त्याच्यामुळे कॅश किंवा बँकेचं अकाउंट हे कंपल्सरी तिथे येणार आहे. त्याच पद्धतीने काहीसं म्हणूया की ज्यावेळी आपण सेल्स व्हाउचरचा वापर करणार आहोत त्यावेळी सेल्स अकाउंट हे 100% त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपले 2 अकाउंट आपण घेतो त्याच्यातलं सेल्स अकाउंट हे त्या ठिकाणी एक अकाउंट तुमचं कंपल्सरी असणार आहे. दुसरं अकाउंट कोणतं असू शकतं, तर दुसरं अकाउंट जनरली तुमचं कॅशचं असतं. ओके, म्हणजे कॅशचं एक अकाउंट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि दुसरं जे आहे तो म्हणजे क्रेडिटरचा अकाउंट असेल. ओके, सॉरी क्रेडिटर नाही, डेटरचं मी म्हणेन. DEBTOR. डेटरचं एक अकाउंट असेल. डेटर म्हणजे आपले कस्टमर. जर मी एखाद्या व्यक्तीला काही सेल केलेला आहे, माल विकलेला आहे, तर तो माल मी कसा विकतो? एक तर कॅशमध्ये विकेन किंवा डेटर म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाचं एक अकाउंट असेल, बरोबर?
कारण आपण उधारीवरती ज्यावेळी माल विकतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीचं नाव घेतो. त्याच पद्धतीने बरोबर अपोजिट आपल्याला परचेस व्हाउचर पण आहे. परचेस व्हाउचर मध्ये सुद्धा परचेस अकाउंट जे आहे ते एक लिजर तुमचं कंपल्सरी येणारच आहे. त्याचबरोबर तिथे पुन्हा एक कॅश अकाउंट असेल. ओके, ते कॅश अकाउंट आपल्याला घेता येईल. आणि दुसरं जे अकाउंट असेल ते क्रेडिटरचं अकाउंट असेल. म्हणजे आपण म्हणूया की क्रेडिटरचं जे अकाउंट आहे ते आपल्याला तिथे पाहता येईल. आता क्रेडिटर म्हणजे कोण? तर ज्याच्याकडनं आपण उधारीवरती एखादं गुड्स परचेस करतो त्याला म्हणायचं क्रेडिटर, किंवा उधार देणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणायचं क्रेडिटर. जर मी समोरच्या व्यक्तीकडनं काही माल खरेदी केलेला आहे आणि जर तो कॅश मध्ये खरेदी केलेला असेल तर एक माझं परचेस अकाउंट येईल आणि कॅश अकाउंट येईल. पण जर तोच माल मी त्या ठिकाणी खरेदी करताना उधारीवरती खरेदी केलेला असेल तर एक परचेस अकाउंट येईल आणि क्रेडिटर अकाउंट येईल. ओके, म्हणजे आपण ज्या ज्या वेळी सेल्स किंवा परचेस व्हाउचरचा वापर करू तर एक अकाउंट तर तुमचं कंपल्सरी ठरलेलं आहे जे सेल्स किंवा परचेस अकाउंट असेल. दुसरं मात्र कॅश किंवा तुमचं डेटर किंवा क्रेडिटरचं असणार आहे. तर हे एवढं जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी व्हाउचर एंट्री करताना आणखी तुम्हाला ते सोपं जाणार आहे. तर आपण आता एक काम करूया, आपण काही व्हाउचर जे आहे ते प्रत्यक्षामध्ये जरा टॅलीमध्ये आता टॅली चालू करून त्याच्यामध्ये एंट्री करून पाहूया. म्हणजे हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित आपल्याला क्लिअर होईल. तर मी जरा असं टॅली सॉफ्टवेअर चालू करून घेतो. ठीक आहे, तर टॅली सॉफ्टवेअर आपण चालू करून घेतलेलं आहे. आता तुम्ही जसं इथे पाहताय की लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज मध्ये कोणतीही कंपनी आता मी ओपन केलेली नाही. जर आपल्याला कंपनी ओपन करायची असेल तर समोर आपल्याला कंपनी इन्फोचा मेनू दिसतोय. कंपनी इन्फोच्या मेनू मध्ये आपल्याला सिलेक्ट कंपनी हे ऑप्शन दिसतंय. तर त्याचं सिलेक्शन करून एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर टॅलीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांची यादी किंवा लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. तर आपण काय करणार आहोत, एबीसी कॉर्प नावाची जी कंपनी मागच्या 2 दिवस आपण युज करत होतो तर त्याच्यातच आपण व्हाउचर एंट्री करायचे. म्हणून मी पुन्हा एबीसी कॉर्प या कंपनीची निवड करतो आणि कंपनी माझी ओपन करून झालेली आहे. दुसरे इथे बघा की लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीमध्ये इथे डेट ऑफ लास्ट एंट्री जे दिसते आपल्याला, म्हणजे डेट ऑफ लास्ट एंट्री जे पाहायला मिळते त्याच्यामध्ये नो व्हाउचर एंटर्ड असं दिसतंय. काय तर नो व्हाउचर एंटर्ड. याचा अर्थ काय होतं, तर आतापर्यंत आपण अजून एकही व्हाउचर एंट्री केलेली नाही. आपण फक्त तयारी करून घेतलेली आहे पण एंट्री नाही केलेली. ओके, आता आपण तयारी काय केली, जर प्रॅक्टिकलच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कंपनी क्रिएट करून घेतली. कंपनीमध्ये फीचर्स मध्ये जाऊन जे काय गरजेनुसार फीचर्स आपण ऑन ऑफ करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला जे काही लिजर्स लागणार होते ट्रान्झॅक्शन साठी ते लिजर तयार करून घेतले. आणि आज आपण प्रत्यक्ष आता एंट्री करून पाहणार आहोत. एंट्री करण्या अगोदर आपण जे काही ट्रान्झॅक्शन आतापर्यंत झालेले आहेत तर त्याचा पुन्हा एक छोटीशी रिव्हिजन म्हणूया किंवा त्याचा रेफरन्स आहे तो आपण घेणार आहोत. तर नोट्स मध्ये जे ट्रान्झॅक्शन मी इथे ठेवलेले आहे तर तेच ट्रान्झॅक्शन आपण ह्या कंपनीमध्ये करून पाहणार आहोत. आता समजा आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन पहा. मिस्टर राजू स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ₹1,00,000. म्हणजे 1,00,000 रुपयाच्या मदतीने मिस्टर राजूनी त्याचा बिझनेस जो आहे तो सुरू केलेला आहे. आता ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री विथ अमाऊंट मला आता माझ्या टॅलीमध्ये करायची. पण आता याच्यात 2 अकाउंट कोणते ते आपण पहिलं कसं ओळखायचं ते शिकून घेतलेलं आहे. त्या अकाउंटचा टाईप कसा ओळखायचा ते आपण शिकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्या अकाउंटला क्रेडिट करायचं आणि कोणत्या अकाउंटला डेबिट करायचं हे गोल्डन रूल्सच्या मदतीने आपण शिकून घेतलेलं आहे. मग आज आपल्याला नवीन गोष्ट जी शिकायची आहे ती म्हणजे काय, तर कोणतंही ट्रान्झॅक्शन ज्यावेळी आपल्या समोर येतं तर त्यावेळी आपल्याला पहिली गोष्ट जी ठरवायची आहे ना ती कोणती, तर आपण ह्या ट्रान्झॅक्शन साठी व्हाउचर कोणतं यूज करायचं. ओके, जे आपण सुरुवातीला व्हाउचर पाहिले होते म्हणजे कॉन्ट्रा पेमेंट रिसिप्ट जनरल सेल्स आणि परचेस, तर ह्यापैकी कोणत्या व्हाउचरच्या मदतीने याची आपल्याला एंट्री करता येणार आहे. आता हे थोडंसं आणखी सोपं करून घेण्यासाठी हे सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन जे पूर्वी आपण पॉवर पॉईंट मध्ये किंवा प्रेझेंटेशन मध्ये मी घेतले होते तर तेच पुन्हा थोडंसं मी ओपन करतोय. ओके, तर पुन्हा आपण त्या ट्रान्झॅक्शन कडेच आलेलो आहोत. तर मिस्टर राजूने त्याचा बिझनेस आहे तो 1,00,000 रुपयाच्या मदतीने चालू केलाय. आता याच्यात 2 जे अकाउंट किंवा लिजर जे आहेत ते आपण अगोदर टॅलीमध्ये तयार करून ठेवलेले आहेत. एक आपलं कॅपिटल अकाउंट त्यासाठी लागणार आहे आणि एक तुमचं कॅश अकाउंट लागणार आहे. शिवाय त्याच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी कोणत्या अकाउंटला क्रेडिट, म्हणजे इथे कॅपिटल अकाउंटला आपल्याला क्रेडिट करायचंय आणि कॅश अकाउंट आहे त्याला आपल्याला डेबिट करायचंय.
आता ही जी काय आपल्या समोर सर्व माहिती दिसते, तर हीच माहिती एक्झॅक्टली आपल्याला आता टॅलीमध्ये यूज करायची. चला तर आपण ते महत्वाचा भाग आता मग शिकून घेऊया. त्यासाठी पुन्हा टॅलीमध्ये येतो. आता कंपनी ओपन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्ही पाहताय की आपल्याला गेटवे ऑफ टॅलीमध्ये आपण आलेलो आहोत, जो मेन मेनू असतो टॅलीमध्ये प्रत्येक काम करण्यासाठी. आणि त्या गेटवे ऑफ टॅलीमध्ये सेकंड जे आपल्याला ऑप्शन इथे पाहायला मिळतंय, तर त्याचं नाव आहे ट्रान्झॅक्शन ग्रुप. आणि ट्रान्झॅक्शनच्या मेनूमध्ये आपल्याला पहिलेच एक कमांड जे आहे ते दिसते, त्याचं नाव आहे अकाउंटिंग व्हाउचर. म्हणजे अकाउंटिंगच्या रिलेटेड ज्या काही एंट्रीज तुम्हाला करायचे ते त्याच्या मदतीने आपल्याला करायचे. त्यासाठी मी अकाउंटिंग व्हाउचर ह्या मेनूची निवड करतो आणि एंटर बटन प्रेस करतो. एंटर बटन प्रेस केल्यानंतर लेगच्या लगेच जर राईट साईडला तुम्ही पाहिलं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या सर्व व्हाउचरची नावं पाहायला मिळतील, जे व्हाउचर आता थोड्या वेळापूर्वी आपण थेरॉटिकली जे आहेत ते आपण पाहिले होते. त्यातला F4 आपल्याला कॉन्ट्रा दिसतंय, F5 आपल्याला पेमेंट दिसतंय, त्याच्यानंतर रिसीट व्हाउचर आहे, जनरल व्हाउचर आहे, त्याच्यानंतर सेल्स व्हाउचर आहे आणि परचेस व्हाउचर आपल्याला पाहायला मिळतंय. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्हाउचरची नावं आपल्याला दिसत आहेत, पण ते सध्या हायलाईट झालेले नाहीये. जसं क्रेडिट नोट आहे, डेबिट नोट आहे, रिव्हर्सिंग जनरल आहे, मेमो आहे. पण ती नावं अजून हायलाईट नाही का? कारण ते स्पेसिफिक व्हाउचर आहेत आणि त्याचा वापर हा अत्यंत कमी असतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जे 6 प्रकारचे व्हाउचर आहेत ते आपण सर्वाधिक वापरत असतो. म्हणून त्याच व्हाउचरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता पुन्हा मी काय करतो, तर ट्रान्झॅक्शनकडे येतो. ट्रान्झॅक्शनचा आपण जरासा स्टडी करूया आणि मग आपण व्हाउचर कोणतं आपण घ्यायचं किंवा त्याची निवड कशी करायची हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता ह्या समोरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर मिस्टर राजू जो आहे त्याने त्याचा बिझनेस जो आहे तो सुरू केलेला आहे 1,00,000 रुपयाच्या कॅपिटलमध्ये. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनचा थोडक्यात अर्थ काय आहे, तर मिस्टर राजूनी त्याचा जो बिझनेस आहे, आपण याच्यापूर्वी आणखी एक छोटीशी गोष्ट शिकून घेतली होती. पुन्हा एकदा सांगतो, बिझनेस आणि बिझनेसचा मालक ह्या दोन स्वतंत्र व्यक्ती मानल्या जातात आपल्या अकाउंटिंग सिस्टम मध्ये. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय आपण दिसून येतंय की मिस्टर राजूनी 1,00,000 रुपये दिले. कोणाला दिले? तर बिझनेसला दिले. आणि बिझनेसला ते पैसे कशाच्या स्वरूपात मिळालेले आहेत? तर कॅशच्या स्वरूपात मिळालेले आहेत. म्हणजे थोडक्यात 1,00,000 रुपयाची कॅश ही मिस्टर राजूकडनं बिझनेसमध्ये आलेली आहे. म्हणजे पैसे जे आहेत ते बिझनेसला मिळालेले आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला जे व्हाउचर वापरावं लागणार आहे, ते आहे तुमचं रिसिप्ट व्हाउचर. जसं मी मगाशी सांगितलं होतं, की ज्या वेळी बिझनेसमध्ये पैसे आल्याची एंट्री आपल्याला करायची असते, तर त्यावेळी आपण रिसिप्ट व्हाउचरचा वापर करायचा असतो. चला आता याचा वापर कसा करायचा हे प्रॅक्टिकली पुन्हा आपण टॅलीमध्ये जरा जाऊन शिकून घ्यायचा प्रयत्न करू. आता इथे जर आपण राईट साईडला पाहिलं, तर राईट साईडला आपल्याला सर्व व्हाउचरची नावं इथे दिसतात आणि त्या नावांच्या समोर आपल्याला त्याची शॉर्टकट की दिसते. जर आपण आता म्हणतोय की रिसिप्ट व्हाउचर आपल्याला यूज करायचंय, तर त्याची शॉर्टकट की जी आहे ती आहे F6. तर कीबोर्डवरती तुम्हाला F6 की प्रेस करायची. F6 की प्रेस केली की लेगच्या लगेच आपलं रिसिप्ट व्हाउचर आहे त्याची निवड झालेली आहे. आपण नेमकं कोणतं व्हाउचर निवडलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल, तर पुन्हा लेफ्ट साईडला जर तुम्ही गेलात, तर लेफ्ट साईडला तुम्हाला या ठिकाणी व्हाउचरचं नाव आलेलं दिसतं. ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तिथे रिसिप्ट असं नाव दिसतंय आणि प्लस त्या व्हाउचरच्या समोर एक नंबर दिसतोय. सध्या तिथे 1 नंबर दिसतोय. का? कारण जसं आपण रिसिप्टच्या एंट्री करत जाऊ, समजा ही फर्स्ट एंट्री आहे आपली रिसिप्टची म्हणून 1 नंबर दिसतोय. ज्यावेळी पैसे आल्याची पुन्हा एकदा तुम्ही एंट्री रिसिप्ट व्हाउचरच्या मदतीने करणार आहात, तर तिथे मात्र मग 2 नंबर दिसतो. आणि हा व्हाउचर नंबर अत्यंत महत्वाचा असतो हा. म्हणजे ज्यावेळी हा व्हाउचरचं प्रिंटिंग होतं आणि ते ऑफिसमध्ये नंतर ते बिलासोबत वगैरे काय जोडून ठेवतात, तर त्यावेळी तो नंबर जो आहे तो तिथे प्रिंट होऊन येत असतो आणि त्याचा रेफरन्स नंबरनी बाकीची कामं होत असतात. आणि हा नंबर ऑटोमॅटिक येतो, म्हणजे तुम्हाला काय ते असं टाईप वगैरे करावं लागत नाही. तर हे रिसिप्ट व्हाउचर झालं. आता दुसरी स्टेप म्हणजे काय, तर आपण पहिली स्टेप काय केली, तर व्हाउचरची निवड केली. दुसरी स्टेप, आपलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते किती तारखेला झालेलं आहे, ती तारीख आपल्याला या ठिकाणी एंटर करायची. हे पहा, सध्या जी तारीख इथे निवडलेली दिसते ती आपल्याला 1 एप्रिल 2018 आहे. आता ही तारीख नेमकी कोणती आहे समजून घेण्यासाठी
मी पुन्हा जरा नोट्समध्ये जातो, तर आपलं जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तर त्याच्यासाठीची तारीख आहे ती 10/5/2018. म्हणजे 1,00,000 रुपये जे आपल्या बिझनेसमध्ये आलेले आहेत ते 10/5 ला आलेले आहेत. पुन्हा मी जरा टॅलीमध्ये जातो. जेव्हा कधी तुम्हाला इथे डेट सेट करायची असते तर त्यासाठी आपल्याला F2 नावाची शॉर्टकट की वापरायची असते. तुम्ही जर राईट साईडला पाहिलं तर पुन्हा या ठिकाणी दिसेल F2 नावाची शॉर्टकट की दिसते बघा डेटच्या बाजूलाच. ओके, त्या ठिकाणी पुन्हा मी F2 प्रेस करतो. F2 प्रेस केल्यानंतर ट्रान्झॅक्शन ज्या डेटला झालेलं आहे ती डेट आपल्याला एंटर करायची. मला 10 मे टाकायचे म्हणून 10 स्पेस 5 आणि पुढे स्पेस करून इयर पण टाईप करू शकता. पण इयर तुम्ही नाही टाईप केलं तरी चालतं. फक्त 10/5 मी टाईप करतो आणि एंटर बटन दाबतो, की तुम्ही जर आता तिथे डेटच्या ठिकाणी पाहिलं राईट साईडला तर तुम्हाला 10 मे 2018 अशी तारीख आलेली दिसते. म्हणजे आपण पहिली स्टेप केली व्हाउचर निवडलं, दुसरी स्टेप केली डेट आपण सेट केली. आता आपण तिसऱ्या स्टेप कडे जाणार आहोत. त्याच्यामध्ये काय करायचंय, डेटच्या फील्डमध्ये आल्यानंतर फक्त एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जर पाहिलं तर तो आपल्याला विचारतोय, काय विचारतोय, की CR असं लिहून आलेलं आहे. CR चा अर्थ होतो क्रेडिट. पण क्रेडिट काय? तर क्रेडिट होणाऱ्या क्रेडिट होणाऱ्या लिजरची निवड जी आहे ती तुम्हाला करायची. ओके, आता पुन्हा मी ट्रान्झॅक्शन कडे येतो. तुम्ही जर पाहिलं तर आपलं कॅपिटल अकाउंट जे आहे, कॅपिटल अकाउंट जे आहे ते तुमचं क्रेडिट होणार आहे आणि कॅश अकाउंट जे आहे ते तुमचं डेबिट होणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला टॅलीमध्ये पुन्हा मी जरा येतो. जो CR असं लिहून आलेला आहे लेफ्ट साईडला जे दिसते आपल्याला की CR असं लिहून आलेलं आहे, तर तिथे आपल्याला कोणतं लिजर घ्यायचंय, तर आपल्याला कॅपिटल लिजर घ्यायचंय. म्हणून आता जर राईट साईडला तुम्ही पाहिलं तर इथे पुन्हा सर्व लिजरची जी नावं आहेत ती तुम्हाला आलेली आहेत, जे लिजर याच्या पूर्वीच आपण मागच्या सेशनमध्ये क्रिएट करून घेतले होते. आता यातील आपल्याला निवडायचं आहे कॅपिटल अकाउंट, म्हणून कॅपिटल अकाउंटची मी निवड करतो आणि फक्त एंटर बटन दाबतो. एंटर बटन दाबल्यानंतर लगेच राईट साईडला क्रेडिटच्या कॉलमच्या खाली आपल्याला अमाऊंट विचारली जाते. म्हणजे एक प्रकारे टॅली आपल्याला विचारतंय की कॅपिटल कडनं किती रुपये आले, तर आपल्याला माहिती आहे की 1,00,000 रुपये आलेले आहेत. म्हणून 1,00,000 रुपये जे आहेत ते मी त्या ठिकाणी एंटर करून घेतो आणि पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस करतो. एंटर बटन प्रेस केल्यानंतर पुन्हा जर लेफ्ट साईडला पाहिलं तर तो आपल्याला दुसरं लिजर विचारतोय. पण ते लिजर कोणतं, तर DR असं लिहून आलेलं आहे. DR चा अर्थ आहे डेबिट. म्हणजे एक आपलं क्रेडिट होणारं लिजर होतं ते कॅपिटल अकाउंट होतं आणि जे डेबिट होणारं लिजर आहे ते आपलं कॅश अकाउंट आहे. जे DR सिलेक्शन झालेलं आहे तिथे पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस करतो आणि पुन्हा राईट साईडला जर पाहिलं तर तिथे लिजरची जी नावं आहेत ती आलेली आहेत आपल्याला. आणि आपल्याला आता डेबिट होणारं जे लिजर आलेले आहे ते कॅश, म्हणजे कॅश अकाउंट जे आहे ते मी त्याची निवड करतो आणि पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस करतो. तुम्ही जर पाहिलं तर डेबिटच्या कॉलमच्या मध्ये 1,00,000 आलेले आहेत, क्रेडिटमध्ये पण आपण कॅपिटल अकाउंटला 1,00,000 केलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही अमाऊंट आहेत ते मॅच झालेले आहेत. त्याच्यानंतर आता पुढची चौथी स्टेप आपण म्हणूया, फोर्थ स्टेप. ती म्हणजे काय, एंटर बटन पुन्हा प्रेस केल्यानंतर खाली आपल्याला एक ब्लॅक बॉक्स आलेला दिसतो, त्याला नॅरेशन असं म्हटलं जातं. आता हे नॅरेशन म्हणजे नेमकं काय ते जरा समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे अत्यंत महत्वाची स्टेप आहे. कसं होतं की भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन पुन्हा ओपन करून बघता, ट्रान्झॅक्शन ओपन केल्यानंतर आपल्या समोर काय दिसतं, तर आपल्याला 2 अकाउंटची नावं दिसतात आणि एक अमाऊंट दिसते. पण भविष्यात समजा नुसते 2 अकाउंटची नावं दिसतायत आणि अमाऊंट दिसते, त्याच्यावरनं तुम्हाला आठवेल का की ते ट्रान्झॅक्शन कशासाठी झालं होतं? नाही कदाचित आठवणार. कारण आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण ट्रान्झॅक्शनची एंट्री पटापट करत जातो. पण भविष्यात पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन ओपन केल्यानंतर त्याचं काहीतरी डिटेलिंग जे आहे ते आपण कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे. तर अकाउंटिंगमध्ये एखाद्या ट्रान्झॅक्शन विषयी जे काही डिटेल्स लिहून ठेवले जातात, तर त्याला म्हटलं जातं नॅरेशन. म्हणजे आता उदाहरणासाठी मी इथे नॅरेशन काय लिहितो किंवा नॅरेशन जी सुरुवात करतात ती अकाउंटिंगमध्ये बीइंग ह्या शब्दाने करतात. बीइंग म्हणजे कशासाठी. तर मी इथे नॅरेशन लिहितो, बीइंग amount paid into business by Mr. Raj. म्हणजे थोडक्यात जे ट्रान्झॅक्शन आपण झालेलं आहे, ज्याची आपण अमाऊंटची एंट्री करतोय, तर त्याचे जे डिटेल्स आहेत तर ते डिटेल्स आपण तिथे लिहून ठेवायचे. जसं मी इथे लिहून ठेवलेलं आहे
की बिईंग अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय मिस्टर राजू. ओके. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस केलं तर आपल्याला हे ट्रान्झॅक्शन तो ऍक्सेप्ट करण्यासाठी विचारतोय आणि ऍक्सेप्ट करण्यासाठी येस किंवा नो जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आता पुन्हा एकदा छोटासा मी रिपिटेशन करतो. पहिली जी स्टेप केली ती म्हणजे आपण व्हाउचर निवडलं, रिसिट व्हाउचरसाठी F6 प्रेस केली. त्याच्यानंतर आपण जी डेट आहे ती डेट एंटर करून घेतली. त्याच्यानंतर एंटर बटन दाबल्यानंतर आपण क्रेडिट होणारं पहिलं अकाउंट जे होतं ते कॅपिटल अकाउंट घेतलं, अमाऊंट एंटर करून घेतलं. पुन्हा एंटर बटन दाबल्यानंतर डेबिट होणारं जे अकाउंट आहे म्हणजे लिजर आहे त्याची निवड केली. पुन्हा एंटर बटन दाबल्यानंतर आपण नॅरेशन मध्ये आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा एंटर बटन दाबलं की आपण ऍक्सेप्टच्या विंडोला आलेलो आहोत. आणि आता जर का इथे ऍक्सेप्ट केलं म्हणजे एंटर बटन दाबलं की ही ट्रान्झॅक्शनची एंट्री किंवा त्याला व्हाउचर एंट्री जी आपण म्हणतोय ती लगेच लगेच तिथे पूर्ण होऊन जाणार आहे. ओके. तर आता समोर तुमच्या जी काही विंडो दिसते तर त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? तर तो जो काय डाऊट असेल तो प्लीज विचारा, म्हणजे आपल्याला पुढच्या ट्रान्झॅक्शनकडे आपण मग जाऊ शकतो. कारण हे फर्स्ट टाइम आहे त्यामुळे कदाचित डाऊट असण्याची शक्यता आहे किंवा काही एक्स्ट्रा जर इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला सांगा. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. साधारणतः आता तुम्ही काय करायचंय तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या कॉम्प्युटरवरती हे सेम जे काही मी आता नोट्स तुम्हाला लेक्चर झाल्यावर लगेच शेअर करतो ते तुम्ही करून पण बघा. कारण नुसतं पाहून आपलं शिकवणार नाही जोपर्यंत प्रत्यक्ष करत नाही. फक्त एक आत्ता सांगून ठेवतो, तुमचा जो घरचा कॉम्प्युटर आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डेट्स एंटर करायला जाणार आहात, जसं इथे बघतोय की आता सध्या मी 10 मे ही तारीख घेतलेली आहे. पण तुमच्या घरच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला 10 मे एंटर करता येणार नाही. कारण तुमच्या सर हा बोला. सर इथे रिसिप्ट व्हाउचर आपण घेतलाय ना, इथे पेमेंट व्हाउचर नाही येऊ शकत का इथे? पेमेंट व्हाउचर आपण कधी घेतो, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. आपण बिझनेस मध्ये आता पैसे गुंतवलेत मिस्टर राजूने, तर तिथे पेमेंट व्हाउचर नाही येऊ शकत का इथे? नाही नाही, हे बघ, तू काय विचार करायचा, तू हा. स्वतःला बिझनेस बिझनेस असा विचार कर. तुझं नाव बिझनेस आहे आणि मी मिस्टर राजू आहे. ओके. मी काय केलं, मी तुला 1,00,000 रुपये दिले, म्हणजे बिझनेस म्हणून तुझ्याकडे पैसे आले की तू कोणाला दिलेस, काय वाटतं तुला? कन्फ्युजन आहे का? मी पुन्हा एकदा सांगतो. जसं मी मगाशी म्हणालो की बिझनेस आणि बिझनेसचा मालक या दोन स्वतंत्र व्यक्ती मानल्या जातात आपल्या बिझनेसमध्ये. ओके. आता हा. ओके, म्हणजे तू आता सतीश म्हणण्याऐवजी मी तुला म्हणेन की तुझं नाव आहे बिझनेस, म्हणजे तू बिझनेस आहेस आणि मी राजू आहे. मी काय केलं, 1,00,000 रुपये तुला दिले, म्हणजे बिझनेस म्हणून तुझ्याकडे ते पैसे आले ना, कॅश आली हा. तुझ्याकडे, म्हणून आपण रिसिट व्हाउचर वापरतो. ओके. आलं लक्षात? पेमेंट हा. आपण कधी वापरायचंय, ज्यावेळी बिझनेस म्हणून तू कोणाला तरी पैसे देशील. समजा बिझनेस म्हणून तू तुझ्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये काहीतरी सॅलरी दिलीस, म्हणजे ते बिझनेसच्या बाहेर गेले ना पैसे, हा. त्या केसमध्ये पेमेंट येणार. होत आहे ओके क्लिअर? ओके. हा नक्की. सर. हा. ओके ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही रिसिट व्हाउचर समजून घेतलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी पैसे बिझनेसमध्ये तुमच्या येत आहेत किंवा बिझनेसला पैसे मिळणार आहेत तर त्यावेळी आपण रिसिट व्हाउचरचा वापर करायचा आहे. आता माझे ऍक्सेप्टचे विंडो इथे खाली आलेले आहे. मी अजून एंटर बटन प्रेस नाही केलं, तर एंटर बटन प्रेस करून घेतो की काय होणार आहे, ते व्हाउचर माझा आता ऍक्सेप्ट झालेला आहे. ओके ठीक आहे. आपण जरा सेकंड ट्रान्झॅक्शन कडे जाऊया. सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय म्हणतोय की ब्रॉड फर्निचर फॉर कॅश ₹25,000. म्हणजे ब्रॉड म्हणजे आणलं आपण, फर्निचर आणलेलं आहे, कॅश मध्ये आणलेलं आहे 25,000 रुपयाचं. ओके, म्हणजे 25,000चं फर्निचर आपण बिझनेसच्या कामासाठी खरेदी केलं. आता याच्यात दोन लिजर कोणते किंवा अकाउंट कोणते आहेत, एक तर आपलं फर्निचर अकाउंट येणार आहे, एक कॅश अकाउंट. जे बिझनेसच्या आतमध्ये येतं त्याला आपण डेबिट करतो, म्हणून इथे फर्निचर अकाउंटला डेबिट होणार आहे आणि कॅश अकाउंट आहे त्याला आपण क्रेडिट करणार आहोत. चला आता याची एंट्री आपण कशी करायची हे थोडक्यात पाहूया. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला शिकून घ्यावी लागेल की याची एंट्री आपल्याला व्हाउचरच्या कोणत्या टाईपमध्ये करावी लागेल. ओके. आपण जे व्हाउचरचे सर्व प्रकार पाहिले म्हणजे कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, सेल्स, परचेस आणि जनरल व्हाउचर. आता पुन्हा एकदा या ट्रान्झॅक्शनला जर आपण बघूया
ब्रॉड फर्निचर, फर्निचर आपण विकत घेतलं आणि समोरच्याला 25,000 कॅश दिली. समोरच्याला कॅश दिली म्हणजे बिझनेसच्या बाहेर माझे 25,000 गेले. ओके. म्हणजेच थोडक्यात काय झालं, तर समोरच्याला पेमेंट केलं ना मी, की घे बाबा तुझं हे 25,000 घे आणि मला फर्निचर दे. ओके, म्हणजे समोरच्याला पेमेंट केलं. म्हणून ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री जी आहे ती आपल्याला पेमेंट व्हाउचर मध्ये करावी लागेल. जे सतीशचा आता थोड्या वेळापूर्वी प्रश्न होता. चला आपण आता याची एंट्री कशी करायची थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया. आता एक लक्षात घ्या, टॅलीमध्ये अजून देखील जे व्हाउचर निवडलेलं दिसतंय, तुम्ही जर लेफ्ट साईडला इकडे पाहिलं तर ते देखील अजून देखील रिसिट व्हाउचरच दिसते आपल्याला. कारण टॅलीला माहित नाही की आपल्याला एंट्री कशी करायची. तर आपल्याला पहिली गोष्ट जी करावी लागणार आहे ती म्हणजे राईट साईडने आपल्याला पेमेंट व्हाउचर जे आहे त्याची निवड करायची. म्हणून इथे पेमेंट साठी आपल्याला F5 प्रेस करायचं आहे, ते F5 मी प्रेस करतो. F5 प्रेस केल्यानंतर तुम्ही जर इथे पाहिलं तर पेमेंट व्हाउचर निवडलेलं गेलेलं आहे. पुन्हा जर आपल्याला पाहिलं तर इथे डेट एंटर करायचे. तर डेट नेमकी कोणती एंटर करायची, तर ते पुन्हा थोडंसं मी नोट्स मध्ये जातो. तर आपण 12 तारखेला त्याचं पेमेंट केलेलं होतं. म्हणजे 12/5/2018. आता पुन्हा मी जरा टॅलीमध्ये जातो आणि इथे एंट्री करण्यासाठी म्हणजे डेट एंट्री करण्यासाठी F2 प्रेस करा. त्याच्यानंतर 12 आणि 5 असं टाईप करतो. इयर टाकायची काही गरज नाही. तुम्ही पाहिलं तर 12 मे तिकडे तारीख आलेली आहे. पुन्हा एंटर बटन प्रेस करतो. आता तो लिजर कोणतं विचारतोय किंवा कोणतं लिजर तो विचारतोय, तर डेबिट होणारं लिजर विचारतोय. हे पहा, जर तुम्हाला आठवत असेल मगाशी जे आपण ट्रान्झॅक्शन पाहिलं त्याच्यामध्ये जे पहिलं लिजर त्याने विचारलं ते क्रेडिट होणारं होतं. येते का लक्षात? म्हणजे आठवत असेल तर बघा, मगाशी क्रेडिट होणारं कॅपिटल अकाउंट पहिलं आपण घेतलं होतं. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही रिसिप्टची एंट्री करता त्यावेळी क्रेडिट लिजर तो अगोदर विचारतो. ज्यावेळी तुम्ही पेमेंटची एंट्री विचारता त्यावेळी तो डेबिटचा लिजर अगोदर विचारतो. आता डेबिट कोणत्या लिजरला करायचंय, तुम्ही जर पुन्हा इथे आपण पॉवर पॉईंट मध्ये जाऊया, तर डेबिट होणारं लिजर जे आहे ते तुमचं कोणतं आहे, तर फर्निचर अकाउंट आहे. ओके, कारण फर्निचर हे बिझनेसमध्ये येणार आहे आपल्या, जे आपण विकत घेतोय. म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन ह्या नियमानुसार. म्हणजे इथे डेबिट होणारं लिजर जे आहे ते फर्निचर निवडायचंय. आपल्याकडे हे लिजरची यादी आहे, तर त्यातून फर्निचर लिजर आहे त्याची निवड करतो. किती रुपयाचं फर्निचर घेतलं, तर 25,000. म्हणून 25,000 मी टाईप करतो. पुन्हा एंटर बटन प्रेस करतो आणि पुढचं जे लिजर घ्यायचं आहे ते आपण कॅश मध्ये फर्निचर घेतलेलं आहे, म्हणून मी कॅशचं जे लिजर आहे त्याची निवड करतो आणि एंटर बटन दाबतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या काय झाली होती. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक लिजरच्या खाली रनिंग बॅलन्स दिसतोय. म्हणजे रनिंग बॅलन्स म्हणा किंवा त्याला करंट बॅलन्स म्हणा. आता जे आपण कॅशचं लिजर निवडलेलं आहे त्याचा CUR बॅलन्स म्हणजे करंट बॅलन्स आहे तो 75,000 दिसतोय. हा 75,000चा आकडा कुठून आला? जर आपण मागचं जे ट्रान्झॅक्शन झालं होतं ते विचारात घेतलं तर मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये 1,00,000 रुपये कॅश आपल्याकडे आली होती. त्याच्यानंतर आता आपण फर्निचर विकत घेतोय 25,000चं, म्हणजे 25,000ची कॅश बाहेर गेली ना बिझनेसच्या, म्हणजे कॅश आपल्याकडे बॅलन्स किती राहील, तर 75,000. येतं लक्षात? हा सेम कॉन्सेप्ट आपण शिकून पण घेतला होता थेअरीमध्ये, कुठे, ज्यावेळी आपण अकाउंटिंग इक्वेशनचा अभ्यास केला होता थोडक्यामध्ये. त्यामुळे ते बॅलन्सेस आहे ते आपल्याला लेक्चर लगेच तिथे चेक करता येऊ शकतात. पुन्हा त्या ठिकाणी मी एंटर बटन प्रेस करतो. पुन्हा आपल्याला विचारलं जात आहे की नॅरेशन. तर नॅरेशन मध्ये मी त्या ठिकाणी एंटर करतो, बिंग फर्निचर परचेस फॉर बिझनेस फ्रॉम जे जे वूड. ओके. आता हे ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये असल्यामुळे मी वरती कॅशचं लिजर जे आहे त्याची निवड केलेली आहे. पण फर्निचर जर मला भविष्यात कोणाकडनं खरेदी केलेलं होतं हे जर लक्षात ठेवायचं असेल, म्हणून मी काय केलं, तर नॅरेशन मध्ये तिथे लिहून ठेवलेलं आहे की जे वूडकडनं मी खरेदी केली. ओके. म्हणजे नॅरेशनचा हा अशा प्रकारे आपल्याला ऍक्च्युली उपयोग करायचा असतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एंटर बटन दाबलं की तो मला ऍक्सेप्ट करायला विचारतोय की बाबा हे ट्रान्झॅक्शन ऍक्सेप्ट करायचंय का, तर आपल्याला करायचंय म्हणून मी पुन्हा एंटर बटन प्रेस करतो. तर अशा प्रकारे आपलं सेकंड ट्रान्झॅक्शनची एंट्री होती ती देखील करून झालेली आहे. चला तर आपण पुढचं एक ट्रान्झॅक्शन आता पाहूया. पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय म्हणतोय, ब्रॉड गुड्स फ्रॉम मिस्टर श्यामराव ऑन क्रेडिट ₹10,000. म्हणजे पुढचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते तिसरं ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय. ओके. तर ब्रॉड गुड्स फ्रॉम मिस्टर श्यामराव ऑन क्रेडिट ₹10,000.
म्हणजे शामरावकडनं क्रेडिट म्हणजे उधारीवरती 10,000 रुपयाचे गुड्स म्हणजे जो माल आहे तो आपण आता खरेदी केलेला आहे. म्हणजे आता इथे माल खरेदी केला असल्यामुळे याची एंट्री जी असणार आहे ते आपल्याला कोणत्या व्हाउचरमध्ये करावी लागेल, कोणी सांगू शकेल? म्हणजे इथे वेगवेगळे व्हाउचरचे आपले प्रकार आहेत, त्यातलं कोणतं व्हाउचर वापरून आपण याची एंट्री करू शकतो? परचेस व्हाउचर सर. ओके, करेक्ट सतीश. तर आपल्याला परचेस व्हाउचर आता वापरावं लागणार आहे. का? कारण जेव्हा कधीही तुम्ही गुड्स परचेस करता त्यावेळी परचेस व्हाउचर किंवा गुड्स सेल करता त्यावेळी सेल्स व्हाउचर. म्हणजे पुन्हा मी आता टॅलीमध्ये जातो. आता हे जे ट्रान्झॅक्शन जे आपलं होतं ते 15/5 केलेलं आहे, म्हणजे 15/5 ही त्याची डेट आहे. ओके, तर या ठिकाणी परचेस व्हाउचर जर मला पाहिजे तर राईट साईडला जर पाहिलं तर व्हाउचरची जी नावं दिसतात त्याच्यात तुम्हाला F9 हे परचेस व्हाउचर दिसतंय. त्यासाठी मी F9 की प्रेस करतो, म्हणजे इथे परचेस व्हाउचर तुमचं आलेलं आहे. फक्त आता परचेस व्हाउचर करताना आपल्याला आणखी एक छोटीशी सेटिंग करावी लागणार आहे. ज्यावेळी आपण गुड्स परचेस करतो म्हणजे माल खरेदी करतो त्यावेळी टॅली स्वतःहून काय विचारतंय की त्याचे पर्टिक्युलर्स काय आहेत किंवा ते कोणत्या रेटनी माल खरेदी केलेला आहे. पण आता आपल्याकडे ती सध्या इन्फॉर्मेशन नाहीये. आपल्याकडे इन्फॉर्मेशन काय आहे की बाबा अमुक अमुक अमाऊंटचा जे काही माल आहे तेवढा आपण खरेदी केलेला आहे. माल काय खरेदी केलेला आहे, त्याची क्वांटिटी किती आहे ते डिटेल आपल्याकडे नाहीये. म्हणून याची एंट्री करताना आपल्याला व्हाउचर म्हणून करायचे. म्हणून थोडस जर तुम्ही इथे खाली आलात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ऍज व्हाउचर म्हणून आपल्याला एक ऑप्शन दिसते बघा. आणि त्याची शॉर्टकट की जी आहे ती व्ही दिलेली आहे आणि व्हीच्या खाली डबल अंडरलाईन आहे. डबल अंडरलाईनचा अर्थ असा आहे की आपल्याला कंट्रोल व्ही प्रेस करायचंय. ज्यावेळी सिंगल अंडरलाईन असते तर त्यासाठी आपण ऑल्ट आणि ते अक्षर प्रेस करतो. ज्यावेळी आपल्याला डबल अंडरलाईन असते त्यावेळी आपल्याला कंट्रोल आणि ते बटन प्रेस करायचं असतं. म्हणून या ठिकाणी मी कंट्रोल व्ही करतो. आता लेफ्ट साईडला जर पाहिलं तर आपल्याला नेहमीप्रमाणे तुम्हाला इकडे डेबिट आणि क्रेडिट दिसत नाहीये. ओके, म्हणून आपल्याला ऍज व्हाउचर सेट करायचंय, म्हणून मी कंट्रोल व्ही प्रेस करतो. आता तुम्हाला इथे क्रेडिट आणि डेबिट आलेलं आहे. शिवाय हे आता आपल्याला डेट जी टाकायची ती 15/5 टाकायची, तर डेट मी एंटर करून घेतो. पुन्हा एंटर बटन प्रेस करतो. वरती आणखी एक एक्स्ट्रा सेटिंग आलेली आहे ज्याचं नाव आहे सप्लायर इनव्हॉइस नंबर. जर आपण ज्या सप्लायरकडनं ज्या व्यक्तीकडनं माल खरेदी केलेला आहे जर त्याचा बिलाचा नंबर माहित असेल तो एंटर करू शकता. ते नाही केलं तरी कंपल्सरी नाहीये. सध्या मी काय एंटर करत नाहीये. एंटर बटन प्रेस करा. त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट होणारं लिजर आहे ते विचारतोय. मी पुन्हा जर आता आपल्या पॉवर पॉईंटच्या नोट्स मध्ये येतो. पुढचं जे ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय ते म्हणजे आपण शामरावकडनं 10,000चा माल उधारीवरती घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला एक परचेस अकाउंट असणार आहे, म्हणजे परचेसचं लिजर जे डेबिट होणार आहे आणि एक शामरावचं लिजर आहे जे आपलं क्रेडिट होणार आहे. ओके, म्हणजे आता इथे जर आपल्याला लिजर कोणतं विचारतंय, क्रेडिट होणारं लिजर विचारतंय. म्हणजे ज्या व्यक्तीकडनं आपण माल खरेदी केलेला आहे त्याचं. तर आपण शामरावचं नावाचं आपला लिजर आपण तयार केलेलं आहे ते मी घेतो. तर त्याच्यानंतर सप्लायरचे इतर काही डिटेल्स आहेत ते टॅलीतर्फे विचारले जातात, तर ते आपण सध्या टाकत नाही आहोत. जे आपण गुड्स परचेस केलेले आहेत ते आपण 10,000 चे केलेले आहेत, म्हणून 10,000 ची अमाऊंट आहे ते मी एंटर करतो. पुन्हा एंटर बटन प्रेस केल्यानंतर आता डेबिटचं लिजर जे आहे, तुम्ही जर राईट साईडला नीट जर आता पाहिलं तर लिस्ट ऑफ लिजर मध्ये फक्त एकच लिजरचं नाव दिसते. कोणत्या? तर परचेस अकाउंट. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या ज्या वेळी आपण परचेसचा एंट्री करतो किंवा परचेस व्हाउचर वापरणार आहोत तर त्यातलं एक जे तुमचं लिजर असणार आहे ते कंपल्सरी परचेस लिजर असणार आहे. म्हणून तिथे एकच आता आपल्याला दिसतंय परचेस अकाउंट. त्याची निवड करतो आणि पुन्हा मी एंटर बटन जे आहे ते प्रेस करतो आणि जे काही नॅरेशन टाकायचं आहे ते आपण त्या ठिकाणी टाकतो, जसं बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. म्हणजे क्रेडिट म्हणजे उधारीवरती आपण काही माल खरेदी केला असं आपण त्या ठिकाणी नॅरेशन लिहून ठेवलं. पुन्हा एंटर बटन प्रेस केलं आणि आपण एंटर बटन पुन्हा एकदा प्रेस केलं की आपली एंट्री होती ती ऍक्सेप्ट करून झालेली आहे. ओके, अशा प्रकारे आपण परचेसची एंट्री कशी करायची ते देखील आपण पाहिलेलं आहे. पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर तेही आपण जरा स्टडी करूया. सोल गुड्स फॉर कॅश ₹20,000 टू मिस्टर पीटर. म्हणजे सोल्ड म्हणजे विकलं, आपण गुड्स म्हणजे माल विकलेला आहे, कॅश मध्ये विकलेला आहे 20,000 रुपयाचा मिस्टर पीटरला.
ओके. मग मिस्टर पीटरला जो काही माल विकलेला आहे तर त्याची एंट्री, जसं आपण गुड्स परचेस करतो, खरेदी करतो, तर त्याची एंट्री आपण परचेस व्हाउचर मध्ये केली. पण ज्यावेळी आपण गुड्स सेल करतो म्हणजे विकतो, तर त्याची एंट्री ऑफकोर्स आपल्याला सेल्स व्हाउचर मध्ये करावी लागेल. म्हणून आपण 20,000चा माल विकलेला आहे 18 तारखेला, तर पुन्हा आता इथे परचेस व्हाउचरच्या ऐवजी आता मला सेल्स व्हाउचर घ्यायचंय. तर सेल्स व्हाउचरची जी शॉर्टकट की आहे ती F8 आहे. तर मी आता F8 की प्रेस करतो. त्याच्यानंतर पुन्हा आता F2K प्रेस करतो. डेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते 18/5 ला झालेलं आहे, म्हणून मी 18/5 ही डेट निवडतो. त्याच्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर इथे पर्टिक्युलर्स किंवा रेट वगैरे विचारला जातोय, म्हणजे माल कोणत्या पद्धतीचा आहे किंवा मालाचं नाव काय किंवा कोणत्या रेटने आपण माल खरेदी केला ते आपल्याला विचारते, पण ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही. आपल्याकडे फक्त ती अमाऊंट आहे की 20,000चा माल आपण खरेदी केला. म्हणून मला पुन्हा काय करावं लागेल, ऍज व्हाउचर ह्या ऑप्शनची निवड जी आहे ती पुन्हा मला करावी लागेल. म्हणजे इथे पाहिलं तर कंट्रोल व्ही असं आपल्याला त्यासाठी शॉर्टकट की दिसते. तर पुन्हा मी कंट्रोल व्ही प्रेस करतो, म्हणजे ऍज व्हाउचर आलेला आहे. पुन्हा एंटर बटन दाबतो. आता डेबिट होणारं लिजर कोणतं? हं? तर इथे लक्षात घ्या की सेल्स जे आहे, सेल्स अकाउंट ते नेहमी क्रेडिट असतं. कारण माल आपण विकला, सोल्ड केला, म्हणजे काय होणार आहे, उत्पन्न येणार आहे. म्हणजे डेबिट होणारं लिजर जे आहे ते कॅश असणार आहे. कारण कॅश अकाउंट हे तुमचं रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, त्याला डेबिट करा जे बिझनेसमध्ये येणार आहे. तर बिझनेसमध्ये 20,000 कॅश आपल्याकडे येणार आहे, म्हणून कॅश अकाउंट. बाकीचे काही डिटेल आपण सध्या एंटर करत नाही आहोत. 20,000 माझ्याकडे आलेले आहेत. मी 20,000 टाईप करतो, एंटर बटन दाबतो आणि त्याच्यानंतर पुन्हा सेल्स अकाउंट घेतो. आता पुन्हा एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. नीट जर आपण पाहिलं तर ओके, तर करंट बॅलन्स मध्ये कॅश, जे कॅशचा जो करंट बॅलन्स तुम्हाला दिसतोय तो 95,000 दिसतोय. म्हणजे जर आपण मागच्या ट्रान्झॅक्शन जर आठवले तर काय लक्षात येईल, आपण 1,00,000 रुपये बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून दाखवली होती, म्हणजे त्यावेळी 1,00,000 रुपये आपल्याकडे होते. त्याच्यानंतर आपण फर्निचर जे होतं ते आपण खरेदी केलेलं होतं 10,000 रुपयाचं, आणि त्याच्यानंतर 20,000 रुपयाचं जे आपण आता सेल्स जो आहे तो आपला झालेला आहे. सॉरी 25,000चा आपण गुड्स परचेस केले, माझी मिस्टेक. 25,000चा माल जो होता तो आपण खरेदी केला होता. म्हणजे आपलं 25,000 मायनस झाले होते, म्हणजे राहिले 75,000. आणि त्याच्यानंतर 20,000 रुपयाचा माल पुन्हा आपण विकला आता. ओके, म्हणजे 20,000 पुन्हा बिझनेसमध्ये आले कॅशच्या स्वरूपात. म्हणजे टोटल आपले किती झाले आता राहिले, बॅलन्स जो आपण म्हणूया तो 95,000 राहिलेला आहे. म्हणजे जे काय रनिंग बॅलन्स आहे तो आपल्याला इथे समजतो. त्याच्यानंतर एंटर पुन्हा मी दाबतो. त्याच्यानंतर मी ते नॅरेशन लिहितो, बिंग गुड्स सोल्ड इन कॅश टू, समजा मी टूच्या इथे लिहितो, टू राम तिवारी. ठीक आहे. जेव्हा कॅश मध्ये माल विकलेला असतो त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला कुठेतरी रेफरन्स साठी ठेवायचं असेल तर ते नॅरेशन मध्ये ठेवू शकता. पुन्हा एंटर बटन दाबा आणि ते ट्रान्झॅक्शन जे आहे ते ऍक्सेप्ट करून घ्या. ओके, आय होप की मी जे काही ट्रान्झॅक्शन तुम्हाला दाखवते ते लक्षात येत आहेत. पण जर कुठे काही पटकन डाऊट वाटला असतं लेक्चर लगेच मला ते विचारा, म्हणजे मी लेक्चर लगेच ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, एक पुढचं ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. सोल गुड्स ऑन क्रेडिट टू भरत अँड कंपनी फॉर ₹10,000. आता पुन्हा माल विकल्याचीच एंट्री आहे. ओके, भरत अँड कंपनीला, पण आता मात्र आपण क्रेडिट म्हणजे उधारीवरती विकलेला आहे. ओके, चला आता हे 20 तारखेला आपण माल विकलेला आहे. आता सेल्स व्हाउचर आहे ते निवडलेलेच आहे, आणि ते 2 नंबर आलेला आहे, आणि त्याची जी डेट आहे ती 20/5 ला विकलेला आहे. म्हणजे F2 प्रेस करून मी 20/5 डेट सेट करून घेतो. त्याच्यानंतर पुन्हा माल विकलेला जो आहे तो क्रेडिट वरती म्हणजे उधारीवरती विकलेला आहे भरत अँड कंपनीला. म्हणजे मला जे पुढचं लिजर आता घ्यावं लागणार आहे ते भरत अँड कंपनीचं. बाकीचं डिटेल आहे तसंच ठेवतो मी. अमाऊंट जी त्याची आहे ती 10,000 रुपयाचा माल विकलेला आहे, म्हणून मी 10,000 टाईप करतो आणि एंटर बटन प्रेस करतो, आणि पुन्हा सेल्स अकाउंट आपला येणार आहे. पुन्हा नॅरेशन जे आहे ते मी एंटर करून घेतो, बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ओके, आणि पुन्हा नेहमीप्रमाणे ऍक्सेप्टला विंडो आलेली आहे.
आता इथे सुद्धा आपण सेल्सिअस एंट्री करतोय. जी मागची एंट्री होती त्याच्यामध्ये आपण माल विकला होता तो कॅश मध्ये विकला होता, पण आता मात्र माल उधारीवरती विकलेला आहे, म्हणून मी भरतन कंपनीचं नाव जे आहे ते घेतलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने म्हणूया की आपल्याला एंट्री जी आहे ती आपण करून घेतलेली आहे. पुढची एक एंट्री आपण पाहूया. ओके, तर डिपॉझिटेड कॅश इंटू HDFC बँक ₹60,000. तर आपलं जे कॅश अकाउंट होतं त्यातून आपण ₹60,000 जे आहे ते आपल्या HDFC बँकेमध्ये डिपॉझिट केलेले आहेत. ओके, मग ही जर एंट्री मला करायची असेल तर मला कोणत्या व्हाउचर मध्ये करावी लागेल? तर मला ती कॉन्ट्रा नावाचं व्हाउचर असतं त्याच्यामध्ये करावी लागेल. म्हणजे कॉन्ट्रा नावाचं व्हाउचर आहे त्याच्यामध्ये करावी लागणार आहे. आपण याच्यापूर्वी शिकून घेतलेलं आहे की आपल्याच कॅश अकाउंट मधून आपण आपल्याच बँकेच्या अकाउंट मध्ये जेव्हा पैसे डिपॉझिट करतो किंवा ट्रान्सफर करतो तर त्यावेळी कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर करायचा असतो. कॉन्ट्रासाठी शॉर्टकट की आहे F4, म्हणून मी पुन्हा F4 की प्रेस करतो. ओके, त्याच्यानंतर डेट आता बघून घेऊया आपण किती तारखेचा डेटची होती. तर 23/5 ला आपण ₹60,000 भरलेले आहेत, म्हणून मी पुन्हा F2 प्रेस करतो. 23/5 असे डेट टाईप करून घेतो. त्याच्यानंतर जर तुम्ही आता पुन्हा पाहिलं तर लिस्ट ऑफ लिजर मध्ये इथे फक्त 2च लिजर आपल्याला दिसत आहेत. कोणते 2 लिजर आहेत? तर एक कॅश आहे आणि एक HDFC बँक आहे. कारण टॅलीला सुद्धा ते माहिती आहे की ज्यावेळी आपण कॉन्ट्रा व्हाउचर वापरतो तर त्यावेळी ते ट्रान्झॅक्शन तुमच्या कॅश आणि बँकेच्या अकाउंट मध्येच होऊ शकतं, म्हणून 2च लेजर दिसतात, बाकी कोणतेही लेजर इथे आपल्याला दिसत नाहीयेत. ओके, तर क्रेडिट जे आहे ते आपलं कॅश अकाउंटला होणार आहे. तुम्ही जर इथे आता पाहिली तर कॅश आपल्याकडे किती शिल्लक आहे किंवा बॅलन्स किती दिसतोय, तर कॅशचा बॅलन्स आपल्याकडे 95,000 आहे. ओके, त्यातले किती पैसे आपण आता डिपॉझिट करतोय बँकेमध्ये तर 60,000, म्हणून मी 60,000 असं टाईप करतो आणि पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस करतो. म्हणजे आपल्याकडे कॅश किती शिल्लक राहील ते पण आपल्याला बॅलन्स मध्ये आता लगेचच्या लगेच अपडेट झालेलं आहे आणि आपल्याकडे कॅश जे शिल्लक राहणार आहे ते 35,000 राहणार आहे. डेबिट कोणाला करायचं ते HDFC बँकेला. HDFC बँकेचा बॅलन्स आपल्याला 60,000 दिसतोय, कारण 60,000 आता आपण फर्स्ट टाइम डिपॉझिट करतोय. पुन्हा त्या ठिकाणी आता जेव्हा कधी आपण बँकेच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन करायला जातो तर बँकेमध्ये पैसे कशा माध्यमातून आलेले आहेत, तर आपण सध्या तरी कॅश डिपॉझिट करतोय, म्हणून जर ट्रान्झॅक्शन टाईप जर इकडे पाहिला तर तो तुम्हाला कॅश म्हणून दिसतोय. ओके, जर कॅशच्या ऐवजी जर चेकनी पेमेंट केलं असं दाखवलं तर मग तिथे चेकचा नंबर वगैरे आपल्याला एंटर करायचा असतो. आता कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असल्यामुळे तुम्ही कॅश कशी भरली, कोणकोणत्या प्रकारच्या नोटा भरल्या, तर त्याची माहिती तो देतोय. आता ही जी छोटी विंडो आलेली आहे ज्याला डिनॉमिनेशन विंडो असं म्हणतो आपण, ऍक्च्युली आपण जे बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करायला जातो बघा आणि ते डिपॉझिट स्लिप आपण भरतो तर त्याच्यात सुद्धा आपण लिहितो ना 2,000च्या नोटा किती आहेत, 500च्या नोटा किती आहेत, तर ते सेम इथे पण विचारलं जातंय. आता मी ₹60,000 समजा भरतोय असं आपण गृहीत धरलंय, तर मला समजा ते डिटेल नसतील टाकायचे, जनरली कोण टाकत पण नाही, नसतील टाकायचे तर फक्त एंटर बटन दाबत जा, पुढे पुढे तुम्ही जाऊ शकता आणि नंतर पुन्हा ऍक्सेप्ट करा. पुन्हा एकदा एंटर बटन दाबल्यानंतर तुमच्या समोर नॅरेशन आलेलं आहे. नॅरेशन मध्ये तुम्ही लिहू शकता की बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि पुन्हा एंटर बटन दाबलं की आपलं नेहमीप्रमाणे ऍक्सेप्ट होणार आहे आणि ती व्हाउचर एंट्री सुद्धा आपली पूर्ण होणार आहे. चला एक पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूया. 2 ट्रान्झॅक्शन आपण शिल्लक आहेत अजून. पेड कॅश टू मिस्टर श्यामराव ₹5,000. पेड म्हणजे दिले समोरच्याला, कॅश दिलेली आहे, श्यामरावला दिलेली आहे ₹5,000. ओके, म्हणजे याची एंट्री जी करावी लागणार आहे तर ती देखील आपल्याला, पैसे तर दिले आपण समोरच्याला कॅश, म्हणजे याची एंट्री पुन्हा आपल्याला पेमेंट व्हाउचर मध्येच करायची आहे. ओके, मग आता पुन्हा मी जातो तर 24 तारखेला आपण पेमेंट केलेलं आहे ₹5,000 श्यामरावला. ओके, पेमेंटसाठी शॉर्टकट की आहे F5. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 24 तारखेला 5,000 दिले, म्हणजे F2 प्रेस करायचंय. 24 तारीख मी घेतलेली आहे, एंटर बटन प्रेस करतो. आता पुन्हा डेबिट कोणाला आणि क्रेडिट कोणाला, आता हे मुद्दामून दाखवत नाहीये, कारण ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली टॅलीमध्ये काम करणार आहात तर हा सर्व विचार तुम्हाला मनातल्या मनात करायचे. आपल्याला डेबिट क्रेडिट कुठे अगोदर लिहून नाही ठेवायचे, हे लक्षात घ्या. आता डेबिट जे आहे ते आपण कोणाला करणार आहोत तर श्यामरावला करणार आहोत.
जेव्हा शामरावचं लेजर निवडेन मी, तर तिथे लक्षात येईल बघा की तुम्हाला शामराव जे आहे त्याच्या अंडर 10,000 रुपये जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. ओके, म्हणजे 10,000चं जे माल आहे ते आपण बहुतेक त्याकडनं खरेदी केलेलं होतं, तर ते दिसत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्या अमाऊंट आपण त्याला किती पैसे देतोय. तर त्या ठिकाणी शामरावकडनं आपण 10,000चा माल खरेदी केला होता, त्याच्या अगेन्स्ट आपण 5,000 रुपये त्याला आता पेमेंट करतोय. म्हणून 5,000 अमाऊंट मी एंटर करतो, पुन्हा एंटर पर्यंत दाबतो. म्हणजे आता इथे करंट बॅलन्स मध्ये पुन्हा मला 5,000 दिसतंय. का? कारण 5,000 त्याला द्यायचे अजून बाकी आहेत. क्रेडिट. आता त्याला पैसे कसे दिले आपण? कॅशमध्ये दिले की बँकेतून म्हणजे चेकने वगैरे दिले? जर आपण ट्रान्झॅक्शन मध्ये पाहिलं तर आपण जे पेमेंट केलेलं आहे ते कॅशमध्ये केलेलं आहे, म्हणून कॅशचं लेजर आहे ते मी निवडतो. तुम्ही जर पाहिलं तर मगाशी 95,000 कॅश आपल्याकडे होती, त्यातले 60,000 जे होते ते आपण बँकेमध्ये भरले, म्हणजे राहिले 35, आणि 35 पैकी 5,000 जे आहे ते शामरावला आपण आता पेमेंट करतोय, म्हणजे राहिले आपले 30,000. पुन्हा एंटर बटन दाबा आणि नॅरेशन मध्ये मग लिहू शकतो की बिंग कॅश पेड फॉर गुड्स परचेस, म्हणजे जे गुड्स मी खरेदी केले होते तर त्याच्या अगेन्स्ट मी कॅश जे आहे मी शामरावला देतोय. पुन्हा एंटर बटन दाबा आणि पुन्हा ऍक्सेप्ट करून. ओके, तर अशा सोप्या पद्धतीने आपण बोलूया एक एक ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण एंटर करू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला एक शेवटचं ट्रान्झॅक्शन आणखी पाहायचं आहे, जे आहे रिसिव्ड कॅश फ्रॉम भरत अँड कंपनी ऑन अकाउंट ₹8,000. म्हणजे रिसिव्ड म्हणजे प्राप्त झाली, कॅश प्राप्त झाली भरत अँड कंपनीकडनं 8,000 रुपये. आता जर आपण थोडं मागच्या ट्रान्झॅक्शन एक पाहू, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की सोल गुड्स ऑन क्रेडिट टू भरत अँड कंपनी ₹10,000. म्हणजे 20/5ला 20 मेला आपण भरत अँड कंपनीला काही माल विकला होता 10,000 रुपयाचा, आणि 25/5ला म्हणजे 25 तारखेला भरत अँड कंपनीने 8,000 रुपये आपल्याला दिले. आता हे जे 8,000 आपल्या बिझनेसला मिळाले, ते पैसे कस्टमर कडनं पैसे आले आपल्याला, जेव्हा कधीही पैसे आले याचा अर्थ आपल्याला रिसीट व्हाउचर पुन्हा वापरायचे. म्हणजे पुन्हा मी आता टॅलीमध्ये जातो, पुन्हा मी रिसीट व्हाउचरसाठी F6 प्रेस करतो, पुन्हा F2 प्रेस करतो. 26 तारखेला मला पैसे आले, मग 26 मी डेट एंटर करतो. क्रेडिट, क्रेडिट कोणाला करायचं? हं? तर क्रेडिट जे होणार आहे ते भरतन कंपनीला होणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर भरतन कंपनीकडनं 10,000 रुपये आपल्याला यायचे बाकी होते, ती अमाऊंट दिसते. त्याच्याकडनं मला आले 8,000 रुपये. जेव्हा मी एंटर बटन दाबेन तर त्यावेळी भरतन कंपनीकडनं किती पैसे यायचे शिल्लक आहेत, तर 2,000 शिल्लक आहेत, ते पण आपल्याला दिसतं. डेबिट होणारं लेजर, पैसे आपल्याला कसे आले, तर नीट जर पाहिलं तर पैसे आपल्याला कॅशच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. म्हणजे कॅश आली, म्हणजे दुसरं जे लेजर आहे ते आपल्याला कॅश निवडायचंय. पुन्हा एंटर बटन प्रेस करा, पुन्हा तिथे एंटर करून घ्या की बिल कॅश रिसिव्ड फॉर गुड्स सोल्ड, म्हणजे जे माल विकला होता त्याच्या अगेन्स्ट मला कॅश मिळालेले आहे. पुन्हा एंटर बटन प्रेस करा आणि पुन्हा एंटर बटन दाबलं की आपलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते ऍक्सेप्ट करून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणूया की हे सर्व ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण एंटर करू शकतो. आता याच्यात मला नक्की वाटतंय की तुम्हाला काही ना काही शंका असणार आहे. तर तुमच्या ज्या शंका आहेत त्या प्लीज आता एक एक करून विचारूया आपण आणि थोडंसं डिस्कशन करूया, की जेणेकरून जे काही डाऊट्स असतील ते आपण जरा क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकंदरीत जे ट्रान्झॅक्शन म्हणजे व्हाउचर एंट्री करतो, तर मागचे जे 6 दिवस आपण 5 दिवस जे काही शिकून घेतलेलं आहे, तर त्याच्यावर आधारितच ऍक्च्युली सर्व आहे. म्हणजे असं वेगळं असं काही नाहीये. पण अजून देखील तुमचे प्लीज काही डाऊट्स आहेत ते विचारा, की आपण ते क्लिअर करूया.